Please like and subscribe the channel. नमस्कार, कुक विथ यमूमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। आज मी करते आपल्या किचनमध्ये गावरान पद्धतीने अंडा करी। ही अंडा करी घरातल्याच अगदी मोजक्या साहित्यात तयार केली। चवीला मात्र इतकी चमचमीत झणझणीत होते, त्यामुळे नेहमीपेक्षा भाकरी पोळी जास्त खाल्ली हे कळतच नाही। अंडा करीसाठी इथं मी 8 अंडी उकडून टरफल काढून घेतले। ही अंडा करी मी 6 लोकांसाठी करते। अंड्याची संख्या तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता। आता ह्या उकडलेल्या अंड्यांना थोड्या थोड्या अंतराने आडव्या चिरा द्यायच्या, म्हणजे मसाला आतपर्यंत चांगला मुरला जातो। हे सगळ्या अंड्यांना मी अशाच प्रकारे चिरा देऊन घेते। सगळ्या अंड्यांना आडव्या चिरा देऊन झालेत। आता ग्रेव्हीच्या मसाल्यासाठी काय काय साहित्य लागणार ते बघू। ग्रेव्हीच्या मसाल्यासाठी 3 मोठे उभे कांदे चिरून घेतलेत। खोबरं पाव वाटीला थोडंसं जास्त 4 टेबलस्पून घेतले। 1.5 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेत। लसणाच्या मोठ्याशा 6-7 पाकळ्या, मुठभर कोथिंबीर आणि 1 मोठा टोमॅटोचे मोठे चौकोनी तुकडे करून घेतलेत। आता वाटीमध्ये कोरडे मसाले काढून ठेवू। इथं मी 2 टीस्पून घरातला कांदा लसूण मसाला घेतलाय। या मसाल्याच्या ऐवजी दुसरा तुमचा घरातला कोणताही साठवणीचा मसाला घेऊ शकता आणि याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पण करू शकता। रंगासाठी 2 टीस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली। याऐवजी तुम्ही बेडगी मिरची पावडर पण घेऊ शकता। 2 टीस्पून धने पावडर घेतली आणि पाव टीस्पून हळद घेतली आणि शेवटी घेतला 1 टीस्पून किचन किंग मसाला। किचन किंग मसाल्याऐवजी गरम मसाला पण घेऊ शकता। आता हे कोरडे मसाले एकत्र करून ठेवायचे। मीडियम गॅसवर कढई तापायला ठेवली, त्यामध्ये खोबरं घातले। इथं मी सुकं खोबरं घेतलंय, ते पहिल्यांदा भाजून घ्यायचं। ते गुलाबी रंगावर भाजायचं। इथं कोरडंच खोबरं भाजले, त्यात तेल घातलं नाही। खोबरं गुलाबी रंगावर भाजले, थंड करायला काढून ठेवू। आता त्याच गरम कढईत कांदा भाजायला घ्यायचा। हा कांदा सुरुवातीला तसाच भाजायचा, तेल न घालता कोरडाच भाजून घ्यायचा। त्याला थोडीशी वाफ येऊ द्यायची। ही वाफ आली, आता त्यामध्ये 1 चमचाभर तेल घातले। तेल घातल्याने कांदा लवकर भाजतो। त्याला चांगलं हलवून घ्यायचं। हा कांदा गुलाबी रंगावर भाजलाय। आता त्यामध्ये लसूण आणि आलं घालून कांद्याबरोबर तेही भाजून घ्यायचं। त्याचा आपल्याला फक्त ते उग्र वास घालवायचा आहे। हे कांद्याला वाफ आली, त्यामध्ये आता टोमॅटो घालायचा। टोमॅटोला पण चांगली वाफ देऊन घ्यायची। त्याला वाफ दिली की त्याचा आंबटपणा कमी होतो। हे टोमॅटोला पण चांगली वाफ आली, आता थंड करायला ठेवायचं। हे मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण खोबरं बारीक करून घेऊ। मिक्सरच्या भांड्यात खोबरं घातलंय। आता मिक्सर बंद चालू करत हे मिश्रण बारीक करून घेतलंय। आता त्यामध्ये थंड करायला ठेवलेलं कांदा टोमॅटो लसणाचं मिश्रण घालायचं। ते खोबऱ्याबरोबर बारीक करून घ्यायचं। टोमॅटो ओलसर असल्यामुळे त्यात वरून पाणी घालायची गरज भासत नाही। हे सगळं मिश्रण घातलंय। आता त्यामध्ये कोथिंबीर थोडी घालायची आणि मिश्रण बारीक करून घ्यायचं। हे मिश्रण बारीक करून घेतलंय। आता अंडा करीची ग्रेव्ही करायला घ्यायची। मीडियम गॅसवर कढई तापायला ठेवली, त्यामध्ये 4 टेबलस्पून तेल घातलंय। इथं मी 2 तमालपत्र घेतले, त्याचे अर्धे 2 भाग करून तेलात घातले। ते पण तेलात परतून घ्यायचे। तमालपत्र भाजले। आता हा मसाला तयार केलाय तो त्यामध्ये घालायचा आणि तोही चांगला भाजून घ्यायचा। हा सगळा मसाला त्यामध्ये घातलाय, तोही चांगला एकत्र हलवून घेतलाय। आता लगेचच त्यामध्ये कोरडे मसाले वाटीत एकत्र करून घेतलेत ते घालायचे। ते पण मसाल्याबरोबर चांगले भाजायचे, म्हणजे कोरड्या मसाल्याचा स्वाद ओल्या मसाल्यात उतरतो। मीडियम गॅसवर सारखा हलवत मसाला तेल सुटेपर्यंत भाजायचा। हे 5 मिनिटं झालेत। मसाला घट्ट झालाय, कढईपासून वेगळा व्हायला लागलाय, मसाला भाजलेला आहे। दुसऱ्या गॅसवर गरम पाणी करून घेतलंय। त्यातलं ग्लासभर पाणी मसाल्यात घातलंय, ते मसाल्यात मिसळून घ्यायचं। आता मसाल्यात अंडी घालून ती मसाल्याबरोबर परतून घ्यायची, म्हणजे मसाल्याचा स्वाद अंड्यात उतरतो।
मसाल्यात अंडी खालीवर करून परतून घ्यायची। अंडी परतली, त्यामध्ये आता रश्श्यासाठी गरम पाणी घालायचं। सुरुवातीला थोडं पाणी घातले, ते मसाल्यात मिसळून घ्यायचं। मसाला पाण्यात व्यवस्थित मिसळला, त्यात परत पाणी घातले, एकूण 4 ग्लास पाणी घातले। आता चवीनुसार त्यात मीठ घालायचं आणि तो सगळं एकत्र हलवून घ्यायचं। आता गॅस मोठा करून रश्श्याला उकळी आणायची। रश्श्याला उकळी आली, गॅस बारीक करून 5 मिनिटं बारीक गॅसवर रस्सा उकळून घ्यायचा, मधून मधून हलवून घ्यायचा। 5 मिनिटं झालेत, बारीक गॅसवर रस्सा चांगला उकळलाय, बाजूला तरी पण छान आली। रश्श्याची कन्सिस्टन्सी बघा, अगदी घट्ट नाही किंवा अगदी पातळ नाही। आता शेवटी कोथिंबीर घालायची, कोथिंबीर पण हलवून घ्यायची आणि आता या स्टेजला गॅस बंद करायचा। ही गावरान पद्धतीची अंडा करी सर्व करण्यासाठी तयार झाली। सर्व करू। ही चमचमीत झणझणीत अंडा करी भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाताबरोबर खायला खूप छान लागते। अगदी नेहमीपेक्षा भाकरी पोळी जास्त खाल्ली जाते। तुम्हाला हा गावरान पद्धतीचा अंडा करीचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा। परत भेटू नवीन रेसिपी बरोबर, तोपर्यंत धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका।